हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ. दिवसाची सुरुवात तर खूप छान झाली. मन खूप प्रसन्न आहे. उद्या गौराई येणार आहेत. आमच्या पण घरी गौराईची आगमनाची तयारी झालेलीच आहे. राहिलेला फराळ आम्ही आज बनवणार आहे. फराळात फक्त चकलीच राहिली आहे, ती आज आम्ही बनवून घेणार आहे. तसेच विरजन माझं खूप साठलेलं आहे. मी कशा पद्धतीने लोणी काढते आणि तूप कसं बनवते हे मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तसेच छोटी मोठी क्लिनिंग राहिलेली आहे घराची, ती मी करून घेईन. तशी मी डीप क्लिनिंग गणपती यायच्या वेळेसच केली होती. तरी पण आज आणखी एकदा क्लिनिंग सगळं करून घेणार आहे. त्याच्यानंतर देव उजळून घेणार आहे. अशी छोटी मोठी आज दिवसभरात कामं होतच राहतील. सो भेटूया. विरजन छान मी फ्रीजमधून काढलेला आहे आणि बीटरच्या साह्याने मी चांगलं याला मिक्स करून घेत आहे. चांगलं फिरवून घ्यायचं आहे बीटरच्या साह्यानं. छान मिक्स झाले. मिक्स झाल्यानंतर हे एकदम घट्ट असं तयार होईल. नंतर याच्यामध्ये पाणी घालून छान आणखी मिक्स करून घ्यायचं आहे. 10 मिनिटांमध्ये आपलं लोणी तयार होतं. बघू शकता अगदी घट्टसर असं लोणी आलेलं आहे. अगदी कमी वेळात झटपट आपलं लोणी काढून होतं. बघा अशा प्रकारे लोण्याचा छान गोळा आलाय. इथं मी लोणी 5 ते 6 वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घेतले, जेणेकरून त्याला वास येणार नाही. आता लो फ्लेमवरती मी तूप बनवायला ठेवते. एक 1.25 तास मला लागलेला आहे लोणी छान कडून तूप बनण्यासाठी. आता याच्यामध्ये तुळशीची पानं, 4 लवंगा आणि चिमूटभर मीठ टाकतेय. हे टाकल्यानंतर 5 ते 6 मिनिट आणखी तूप कडू द्यायचं आहे. हे टाकल्यामुळं तूप छान जास्त दिवस टिकतं आणि तुपाला छान सुगंध येतो. आपल्या तुपाला असा रंग आलेला आहे, म्हणजेच व्यवस्थित तूप कडलेलं आहे. अगदी त्याचा रंगही छान आलाय. आता मी स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये हे तूप गाळून घेते. तूप थंड झालेलं आहे. बघू शकता सुंदर असा रंग आलाय तुपाला. अशा पद्धतीने तुम्हीही तूप बनवून बघा. अगदी छान तूप होतं आणि त्याचं टेक्स्चरही थंड झाल्यानंतर रवाळ येतं. चला आता आपण देव उजळवायला घ्यायचंय. मी बेसनामध्ये अर्ध लिंबू पिळून घेते. हे मी देव उजळवण्यासाठी मिश्रण तयार करत आहे. आता याच्यामध्ये आपण साखर आणि मीठ पण घालणार आहे. अर्धा चमचा साखर घातली आणि अर्धा चमचाभर मीठ घालते. नंतर याच्यामध्ये चमचाभर आपण पितांबरी पावडर घालणार आहे आणि 1 चमचा आपण डिशवॉश लिक्विड घालणार आहे. आता हे मिश्रण आपण चमच्याच्या साह्यानं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपण पाणी थोडंसं घालणार आहे आणि छान ह्याची स्लरी बनवून घ्यायची.
आपलं देव घासण्यासाठी आता हे मिश्रण तयार झाले. आता छान आपण देव उजळवून घेऊया. एक मूर्ती मी तुम्हाला उजळवून दाखवते कशा प्रकारे स्वच्छ होते ते. अगदी हलक्या हाताने मी मूर्तीला असं चोळून घेते. मी आता मूर्ती धुवून घेतलेली आहे. बघू शकता अगदी स्वच्छ झाली ही मूर्ती. अशा प्रकारचं मिश्रण तयार करून तुम्ही देव उजळवू शकता. छान मी देवपूजा करून घेतली. आज देवपूजा करायला मला खूप उशीर झाला होता. बघू शकता किती सुंदर देव असं उजळून काढलेले आहेत. आणि मी आज सीताफळ नैवेद्यासाठी ठेवले. आमच्या घरची सीताफळ आज आम्ही काढलेली होती. आता गौरीसाठी हीच आम्ही ठेवणार आहे. देवपूजा केल्यानंतर मन कसं प्रसन्न होतं ना. चला, रात्रीच्या जेवणासाठी मी काजू करी बनवायला घेतली आहे. काजू छान तेलामध्ये तळून घेतलेत. जास्त लालसर होऊ द्यायचं नाहीत काजू. आता याच तेलामध्ये मी जिरं घालते. एक छोटा चमचा मी जिरा घातलाय. त्यानंतर घालते कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूण हे एकत्र मी पेस्ट बनवून घेतली आहे. ही मी तेलात घालते. यासाठी मी 1 टोमॅटो, 4 लहान साईजचे कांदे आणि 8 ते 9 पाकळ्या लसूण आणि एक छोटा तुकडा आल्याचा घेतलेला आहे. हे सर्व मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं एकत्र. तेलामध्ये छान ह्याला परतवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये हळद, त्यानंतर गरम मसाला, त्यानंतर आपला घरचा मसाला मी घालणार आहे. घरचा मसाला मी थोडासा जास्त टाकते का तर काजू करी नंतर शिजल्यानंतर गोड लागते. त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त तिखट वापरते. छान मी मिक्स करून घेते मसाला. मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे. आणि मसाला भाजताना गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा आहे, नाहीतर मसाला खालून करपण्याची शक्यता असते. आपलं तेल सुटलेलं आहे आता मसाल्याला. इथं मी वाटीभर दूध घालते. छान मिक्स करून घेतलंय दूध घातल्यानंतर. त्यानंतर मी पाणी घालते. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे.
आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहे. मिश्रणाला छान उकळी येऊ द्यायची. आपली ग्रेव्ही छान उकळली. आता याच्यामध्ये आपण तळलेले काजू घालायचे. छान मिक्स करून घेतलं. अगदी लो फ्लेमवरती आता मी ही छान उकळू देणार आहे भाजी. बघू शकता वरती भाजीला आता तेल आले आणि आता याच्यामध्ये मी छान कोथिंबीर घालते. तर काजू करी आता छान आपल्याला हलवून घ्यायचं. कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायची. बनवून झाली आपली काजू करी. बघू शकता खूप यम्मी झाली. दिसायलाही खूप छान दिसते. त्यानंतर आम्ही चकली बनवली होती. चकलीची रेसिपी मी काही शेअर नाही केली. बघू शकता चकली आमची छान झाली. अगदी कुरकुरीत झाली. तर वाजलेत आत्ता 5:45 आणि आत्ताच मी बसले. आज खरं तर दिवसभर खूप कामाचा व्याप होता आणि आज मी बनवले छान साजूक तूप बनवले. मी कशा प्रकारे तूप बनवते हे मी या व्लॉगमध्ये शेअर केलंय. त्याचबरोबर मी चकली बनवली आहे. चकलीची रेसिपी खरं तर मी शेअर नाही केली का तर ह्याची भाजणी मी खूप अगोदर केली होती आणि त्यावेळेस मी शूट नव्हतं केलं. तुम्हाला जर चकलीची भाजणीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नंतर शेअर करेन. आजच्या रात्रीच्या जेवणात मी काजू करी बनवली आहे. खरं तर प्रत्येकाची खूप वेगवेगळी पद्धत असते काजू करी बनवण्याची. मी अगदी कमी मसाल्यात आणि मी जशी रेग्युलर बनवते तशी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. तुम्हीही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमची काजू करी कशी झाली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मी देव उजळवून घेतले आणि देव उजळवण्यासाठी मी काय काय वापरले हेही मी या ब्लॉगमध्ये शेअर केलं आहे. तर उद्याची तर तयारी छोटी मोठी अजूनही राहिली आहे. ती आता मी आज रात्री पूर्ण करून घेईन. तोपर्यंत आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.